जगातलं आणि संबंध भारतातलं एकमेव मैदान देवस्थानने स्वतःचा तोटा करून घेतला पण कधी गरिबाचं नुकसान नाही केलं। ठरलेली रक्कम जीएसटी कट न करता बैलगाडी मालकाला रोख स्वरूपात दिली जाते। गाड्या लावून घ्या। मालक नाही मालक वर आहे, सुट्टी मेकर खाले, सुट्टी मेकर घ्या, थोडीशी गती घ्या। आयोजक कमिटीने आता सांगितलं जरी या ठिकाणी यात्रा कमिटीला काय आदेश करायला तर ते यात्रा कमिटी करत असते, परंतु सर्वसामान्य बैलगाडी मालकाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झळ झाली नाही पाहिजे ही या ठिकाणी आयोजक कमिटी दक्षता घेत असते। 89 पथो या मैदानातला हिंद केसरी मैदानातला 89 पथो आहे आणि त्या 89 मध्ये लढत चालू आहे। अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चालकपणा खाली आला, कारण सामन्यात चालला होता शेवटच्या क्षणी चालकपणा कामी आला आणि निकाल घेतला, गाडी सेमीला पात्र ठरली। डोंबिवली यांचा भोला आणि अरुणभाऊ रवी खंडागिरी नाशिक यांचा गरजा या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली, भोला आणि गरजाची गाडी सेमीस पात्र। हिंद केसरी मैदानातला क्रमांक 90 वळा पुशेगावकरांचं हिंद केसरी मैदान। या मैदानामध्ये कसलाच वशिला चालत नाही हो। तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संघच असो, सगळ्यांना नियम सारखा। शिस्तीचं मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं। 90 लावून घ्या। 1 ला सोन्या सोन्या, 2 ला नागे आणि मंसूर, 3 ला गोविंद आणि सुंदर, 4 ला तेज आणि साजन, 5 ला हरण्या आणि लाडक्या, 5 ला सावकार आणि कुर्ल्या, 6 ला 7 ला मोडा आणि बिस्किट, 8 ला शंकर आणि नंद्या आणि 9 ला तेजा आणि सोन्या। हा गड क्रमांक या मैदानातील 90 लावून घ्या आणि सोडायचा प्रयत्न करा। 90 म्हणजेच 90 लावून घ्या। सुटला हिंद केसरी पुशेगावकरांच्या मैदानातील गड क्रमांक 90 सुटला आणि 90 मध्ये सुंदर लढत चालली। एक बाद झाला, इकडं 8 जण पळतात, 8 जणांच्या सुंदर अशी लढत चालली। 90वा गट विजय टाकून काही क्षणासाठी लढत दोघांच्या अतिशय सुंदर। अलीकडे हेल्मेट वाला नवीन जॉकी मैदानात किस्सा घातलं या जॉकीनं। झाला तुमको चौघांचा बैलदारा बैलदारा बैलदारावर अरे काय हस्ती बोल धरती। अरे ड्रायव्हर नवीन आहे त्यामुळे थोडस घ्या समजून, आताशी किस्सा घातले ड्रायव्हरनं। चालायचं त्याला आत्ताशी त्यो बी आदत आहे, त्याने बी दात लावलेला नाही, त्याच्यामुळं तो त्याचे दात सांभाळून बसला होता। आता आदतच सगळ्याला घाम फोडते, पण त्याचं बरोबर आहे, तो गाडी थोडा आणतो, निकाल घेतला आणि मागं बघायला लागला, कारण मागून गाड्या येत होत्या। आदत घाम फोडते पाहिजे, आपल्या पण जीवाची काळजी आपण केलीच पाहिजे। आदत घाम फोडते म्हणजे एक लक्षात घ्या, मैदानातल्या सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपल्या गाडीचा नंबर यावा यासाठी आपला ड्रायव्हर जीवाचं रान करत असतो, त्या ड्रायव्हरच्या जीवाची काळजी घेणं हे सुद्धा आपलं एक परम कर्तव्य आहे। तर प्रत्येक गाडी मालकांना आपल्या ड्रायव्हरचा विमा उतरवणं गरजेचं आहे। बरोबर म्हणता 90चा निकाल, 90चा निकाल तास क्रमांक 2 संत भरणाचं अथर्व यादव शिरगाव यांचा नागवा आणि तानाजी शिवाजी यादव शिरगाव यांचा मंसूर, शिरगावकरांचा गावचा साज नागवा आणि मंसूर, गाडी सेमीला पात्र। सुंदर अशी गाडी हल्ली, गोडसेवाडी
येथील या ठिकाणी नवीन असा हा जॉकी गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला 91 पोहोचतोय. ज्या 91 मध्ये एकूण 9 गाड्या पळताय त्यातला एक मागच गुराकला. आता पुढं 8 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. शेवटचा क्षण जवळ आला परंतु शेवटच्या क्षणालाच या ठिकाणी निर्वाद वर्चस्व पटकवलं. प्रत्येक बैलगाडी मालकांना आपल्या चालकाचं विमा उतरवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बैलगाडी क्षेत्रामध्ये काही दिवसापूर्वी विनायक शेठ लेंगरे देशमुख यांनी एक आदर्श घालून दिला. आपल्या आलेल्या बक्षिसाची सर्व रक्कम आपल्या ड्रायव्हरच्या नावे आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे विमा उतरवण्यामध्ये दिले. असा विनायक शेठ देशमुख लेंगरेकरांनी प्रणव ड्रायव्हर चंद्रकर आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा विमा उतरवला. एक आदर्श घालून दिला. त्याच्याबद्दल त्याचंही देखील समस्त बैलगाडी चालकांच्या आणि मालकांच्या वतीनं अभिनंदन. गड क्रमांक 91 निकाल 91चा निकालात आज क्रमांक 3 वर धावलेली गाडी नानासाहेब महादेव गोयवे आरवी यांचा गरुड पुसेगावकरांचा मैदान पुसेगावकरांचा मैदानाचा क्रमांक 92 सुटला आणि लढत चालवली. 8 गाड्या पळतात. 8 गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते. पहिला बैल 8 गाड्या पळतात. 8 गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते. पहिला बैलाचा आणि ड्रायव्हरचा कसपणाला आणि 8 पाय पळतात आणि 2 हात चालतात. 8 पायांचा माळा आणि लढत झाली. धुरा उडाला. कुणी घेतला निकाल गेला थोड अंपायर कॅमेरामॅनकडे स्क्रीनचा आधार घेऊन निकाल दिला जातो. महाराष्ट्राला परंपरा लाल मातीच्या कुस्तीची, ढोलकीवर पडणाऱ्या थापेची, आदिनी मैदानात पळणाऱ्या बैलाच्या थापेची. लक्षात घ्या, ही परंपरा जी जपली ती पुसेगावकरांनी. पुसेगाव मध्ये लाल मातीतल्या कुस्त्या देखील घेतल्या जातात. पुसेगाव मध्ये लाल मातीतल्या कुस्त्या देखील घेतल्या जातात. पुसेगाव मध्ये लोकनाट्याला देखील वाढ होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि पुसेगाव मध्ये संबंध महाराष्ट्रातल्या 1 नंबरचं मानाचं हिंद केसरी मैदान घेतलं जातं. संस्कृतीचा वारसा जपणारं गाव म्हणजे हिंद केसरी पुसेगाव. कुस्त्याचं मैदान उद्याच आहे. गड क्रमांक 92चा निकाल 92चा निकालात आज क्रमांक 3 वर धावलेली गाडी नितीन विखे पाटील कोराळकर यांची शिट्टी आणि आनंदराव सुगवची कराड यांचा रफ्तार. या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिंकलेली गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. शिट्टी आणि रफ्तारची गाडी सेमीसाठी पात्र. आता सांगितल्याप्रमाणे सगळी परंपरा इथं जपली जाते. सगळी परंपरा पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग पुढले कार्यक्रम पाहण्यासाठी आपण इथं थांबलो पाहिजे, राहिलो पाहिजे. ह्याच्यासाठी साईडला उभा राहावा, नाहीतर हा कार्यक्रम बघताना दवाखान्यात यायची वेळ आपल्यावरती यायला नको. पुसेगाव मध्ये यात्रेनिमित्त माणसांच्या सुद्धा शर्यती घेतल्या झाल्या. मॅरेथॉन त्याचं नाव. माणसांच्या शर्यतीचं गाव पुसेगाव. वाळा 93 वाळा पुसेगावकरांच्या हिंद केसरी मैदानातला गडी क्रमांक 93 वाळा. 93 मध्ये 1 ला मिल्का आणि पुष्पा, 2 ला साई आणि राजा, 3 ला रुद्रा आणि बावऱ्या, 4 ला चंद्रा आणि गरुडा. गट क्रमांक 93 सुटला आणि 93 मध्ये लढत चालवली. 2 गाड्या बाद झाल्या आणि 7 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. अतिशय सुंदर असं महाराष्ट्रातलं एकमेव शिस्तीचं मैदान म्हणून ज्या मैदानाची ख्याती असे पुसेगावकरांचं हिंद केसरीचं मैदान. या हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर अशा लढती आपल्याला प्रत्येक गटात पाहायला मिळतात. 17 डिसेंबर रोजी मौजे पुसेगाव येथे निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. लक्षात घ्या, ज्या पुसेगावनं लाल मातीतले पैलवान जपले त्या पुसेगावकरांच्या मानाच्या शिरपेचा एक उद्या तुरा खोवला जाणार आणि उत्तम मल्ल हर्षवर्धन सदगीर विरुद्ध दिनेश गुलिया ही कुस्ती खेळली जाणार आहे आणि त्याच्यासोबत दादा शेळके आणि शानवीर कोहली ही देखील एक मानाची कुस्ती
उद्या त्याला पुसेगावमध्ये खेळवली जाणार आहे. लक्षात घ्यावं, जसं पुसेगाव बैलगाड्यांची पंढरी आहे ना, त्याचप्रमाणे पैलवानांसाठी पैलवानांची पंढरी देखील पुसेगाव आहे. वळा हिंद केसरी पुरंदरकरांच्या मैदानातला प्रज्वल जाधव क्रमांक 94 वळा प्रज्वल संदीप जाधव ते जवळच्या ताबडतोब 94 गाडी हाणायला खाली जायचं. 94 मध्ये 1 ला राणा आणि सुंदर, 2 ला शंभू आणि शंभू, 3 ला बावरे आणि सोन्या, 4 ला सारंग आणि भटलं, 5 ला सर्जा आणि चिक्या, 6 ला भवानी आणि निशान, 7 ला पाखऱ्या आणि सोन्या, 8 ला रायबा आणि शिखरा आणि 9 ला हरण्या आणि सिकंदर. हिंद केसरी मैदानातला गडी क्रमांक 94 सुटतोय. सज्ज झाला 94 सुटण्यासाठी आणि घड्याळ गेलं 1:21 गाड्या सुटल्या. 94 सुटला. मानाचा हिंद केसरीचा पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला 94 3 गाड्यांच्या अतिशय सुंदर अशी लढत, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला काय झालं. पलीकडची गाडी पब्लिक संजोना निकाल बघून द्या. मैदान या ठिकाणी थांबवण्यात येत आहे. अर्ध्यापर्यंत लढत चालली होती. डिपार्टमेंट प्रमोद साहेब या ठिकाणी या तुम्ही सगळं. बापू आपण जरा बाहेर यायचंय. संजय अण्णा जाधव आपली वाट बघतायत. राहुल बापू जरा बाहेर या. एका चांगल्या गाडीचं या ठिकाणी आता मात्र राहिलं असं सांगायचं म्हणणं आहे. पब्लिकला जर त्या कोपऱ्यातलं बाहेर नाही गेलं तर अड्डा थांबवला या ठिकाणी. एक लक्षात घ्या, सगळ्यांनी शिस्त पाळली. गट क्रमांक 96 ते गट क्रमांक 103 या गाड्या आता खाली जाणार आहेत आणि शेवटचा गट 104 ते 111. स्वयंसेवक हे समोरचं पब्लिक थोडं बाजूला घ्यावं. प्रमोद साहेब, सुशांत दादा घ्या आपले ओ सुशांत भाई सगळे आपलं स्वयंसेवक बाहेर येतात सगळे. स्वयंसेवक महाग करा सगळे. स्वयंसेवकांना अक्कल असती तर पब्लिक आता आला असतं का. पुढे उभा राहिले ऐका येतंय का. सचिन जाधव मागे चला सगळे. स्वयंसेवक चला, स्वयंसेवक मागे. गड क्रमांक 93 जो निकाल या ठिकाणी आपली गड क्रमांक 93 5 क्रमांक 9 वर शिरसाळा मारुती प्रसन्न शुभांगीताई 40 गाव यांचा संभावना आणि सोन्या ग्रुप कासोदा यांचा सोन्या या गाडीच्या प्रथम क्रमांकाला गड क्रमांक 93 मध्ये सेमीसाठी पात्र. वाडा गडी क्रमांक 95 वाला 95 मध्ये 1 ला वजीर आणि देवा, 2 ला राजा आणि महाराज, 3 ला सुदाम आणि देवा, 4 ला शिवाय आणि सुंदर, 5 ला बाबे आणि बादल, 6 ला लक्ष आणि नखऱ्या, 7 ला पोमन साहेब तो कोपऱ्याच्या मागे सगळं टायगर, 8 ला ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या. जय श्रीराम. 9 ला धोनी आणि बुलट. ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या. वाडा 95 वाडा करा. 95च्या सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा.
कॅमेराच्या पुढे बरले पलवान, पलीकडल्या कॅमेऱ्याच्या पुढे ऐका येते का? स्क्रीन समोरचे पोलीस होमगार्ड त्या बाजूला जे उभे आहेत ना पत्तीवर ते गाववाले पण मागे घ्या, थोडं घ्या, सगळ्यांना मागे घ्या, ते जर्किनवाले घ्या मागं. गट क्रमांक 95 सोडा. हा, ते मागं कॅमेरा चालू आहे म्हणून थोडं या बाजूला उभं राहा म्हणतोय. एकशे 3 वाले तयार आहेत का? 95 भारती 103 आत, 103 भारती शेवटचा 111 आला पाहिजे. शेवटचे 8 गट बरोबर जातील. शेंगदाणा फुटाणं वाला पहिलं बाहेर काढा. 103 चे बैलगाडी मालक तयारायचा. 103 फोडाला की 111 शेवट तयारीचा मार्ग धरायचा आहे. लक्षात घ्या, मैदानातला गट क्रमांक 95 सोडाव. आणि बैलगाडी मालकांना आव्हान आहे, लाखो प्रेक्षकांच्या नजरा या मैदानाकडे लागल्या. कोण होणार 78वा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी? पुढे उभं राहिल्याने सावध उभं राहायचंय. सावध मैदानाचा आनंद घ्यायचा. वारंवार आपल्याला सांगितलं जातंय, पुढे उभं राहणारे कशाला बैलाचा मुका घ्यायला पुढे जात आहे. सुटला कुसेगावकरांच्या मानाच्या हिंद केसरीच्या मैदानातला 95 पटोळ. या 95 मध्ये 9 गाड्या आणि 9 गाड्यांचा रण संग्राम चालू आहे. स्वयंसेवक आपल्या कोपऱ्यातले 1 नंबर फाटीवरचे मागे सारा अतिशय सुंदर अशी गाडी पडते आणि निर्वाद वर्चस्व पटवलं. उद्या चला 103 च्या बैलगाडी मालक गाड्या उद्या 103 वाले गाड्या आता गड क्रमांक 94चा निकाल. 94चा निकाल आहे. तास क्रमांक 2 मध्ये धावलेली गाडी ज्ञानेश्वर विष्णू गारे राहणार गुडणी यांचा शंभू आणि प्रशांत अविनाश जाधव राहणार वावदेव यांचाही शंभू. शंभूचा साथ गड क्रमांक 94 साठी सेमी साठी पात्र. एवढ्या 103 वाले अरे स्वयंसेवकांना स्वयंसेवक नुसतं टी शर्ट घालून त्या महाराजांचा फोटो आहे त्याचा काहीतरी आदर ठेवा. कुरकुरेची शेजवान चटणी फ्लेवर, कुरकुरेचे मसाले मीठ, शेजवानचा तडका, चटपटीने सगळे पटी. एवढ्या गाड्या एवढ्या अखंड हिंदुस्थानातलं मानाचं पहिलं मैदान. ज्या मैदानाला 78 वर्षाची परंपरा आहे आणि 78व्या पुण्यतिथी निमित्त सद्गुरू श्री सेवागिरी महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं हे हिंद केसरीचं मैदान एका दिवसात समस्त गणेश रामचंद्र जाधव संपन्न करतात. परंतु हे मैदान आयोजित केल्यानंतर जवळपास महिनाभर समस्त ग्रामस्थ या मैदानाच्या यशस्वीसाठी प्रयत्न करत असतात. गणेश रामचंद्र जाधव ताबडतोब स्टेजशी संपर्क साधा. गणेश रामचंद्र जाधव हे पहा, या मैदानाला हिंद केसरीचा मान मिळाला, बैलगाड्याची पंढरी मिळाली, पंढरीचा पण मान मिळाला. आणि आत्ताच या ठिकाणी आमच्या इथे बऱ्याच 2-3 जणांनी सूचना केला की हा बैलगाडी क्षेत्रातला वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप नुसती बैलगाडी नाही, बैलगाडी क्षेत्रातला हा वर्ल्ड कप आहे म्हणून इथं 2-3 जणांनी या ठिकाणी पुकारायला सांगितलंय. गट क्रमांक 100 मध्ये सोन्याडावर गराडे झेंडा पंच गाड्या हलायला जायचं खाली. झेंडा पंच गट क्रमांक 103 पर्यंत 8च गट खाली आलेले आहेत. 103 सुटल्यानंतर या ठिकाणी 104 मधल्या जर काही गाड्या असतील तर त्या सोडू नका. 8 गट खाली पाठवलेले 103 पर्यंत 8 गट खाली आलेले आहेत. संजय अण्णा छोट्या ड्रायव्हर
गाड्या नाही खाली जा. गणेश रामचंद्र जाधव या लवकर. अरे गावाले गणेश रामचंद्र जाधव या लवकर इथं स्टेज जवळ या. गर्णिकीकर असू द्या, सगळ्यांनीच केलं मग त्याने का मागं राहायचं. चटणी भाकरीचा पहिलवान आहे. सकाळपासून समालोचक बाकीचे बाहेर काढा. हो या चला बाहेर या सगळे. चला बाहेर या. अय गर्णिकर गोंधळ करू नका. बैलाचे हितचिंतक या बाहेर या. चला बास झालं बास. ते पुकारतात ते. बॅनरवाले बाग या. बैलाला पुढे जाऊ द्या, बाकीच्याला पण बघू द्या. सगळ्यांनी बघितलं नुसतं बॅनरचं बघू नका. अण्णा ओपन बैल बघू द्या जरा. प्रेक्षकांना गॅलरीत बसलेत, बाहेर बसलेत, टेका बसलेत, लांब लांबने बैल बघते ते. बैलाला मोकळं बघू द्या जरा सर्वांना. एक लहान मुलगा हरवलाय. पांडुरंग बाळकृष्ण सूर्यवंशी कोणाला सापडला स्टेजवर आणून त्याचे. गणेश आला का? संजयांना हरवलेला आहे. संजयांना जय श्री अण्णा ऋषी ड्रायव्हर कोण जाय गाडी हाणायला जायचं. राहुल निकाल 95चा. ठीक आहे. 95चा निर्णय अंतिम राहील. पुकारलाय का? पांडुरंग बाळकृष्ण सूर्यवंशी हा छोटा मुलगा हरवलेला आहे. कोणाला सापडला स्टेजवर त्याचे पालक वाट पाहत आहेत. गड क्रमांक 95चा अधिकार. 95चा निकाला तास क्रमांक 4 मधून आलेली गाडी नाथचा प्रसन्न. जवळचे अण्णा गोळे मोशी यांचा आशीर्वाद आणि जीवन बाळकृष्ण चव्हाण निराम यांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र मोशीकरांचा आशीर्वाद आणि निरामकरांचा सुंदर. गड क्रमांक 95 मध्ये सेमीला पात्र. अय शेंगदाणे. अय शेंगदाणे. शेंगदाणे अरे माग मैदान मोकळं आहे, तिकडे जा माग. इथं कुठं आलाय बॅरिकेडच्या? थांबा, त्याला खिशात घालू दे पैसा आधी. लिंब एकीकडे न वाटाने, दुसरीकडे फुटाने, तिसरीकडे तू चौथीकडे उभार. उचलून खाणार. चला पण 96 ते 103 गेला ना. चला प्रेक्षक मैदान मोकळं करा. स्वयंसेवक मैदान मोकळं करून घ्या. गाड्या गेल्या खाली. चला घ्या बघा. केवढूशी डबी आहे. हा चला मजा तू बरं रेल्वे स्टेजच्या समोरचे सगळे काढा बाहेर. चला या इकडे या. पुजारी फक्की मेकर कुठे आहेत? फक्की मेकर जरा फक्की टाकून घ्या. नंबराची फक्की टाकून घ्या. 8 गट खाली पळा गेले. शेवटचे राहिलेले 8 गट. 111 शेवटचा गट. गाड्या झुकून तयारायचं. डिपार्टमेंट इकडे या जरा. डिपार्टमेंट स्टेजच्या समोर कशाला गर्दी झाली बघा. आत्ताच अजून सेमी फायनल व्हायचे. पुढे उभा राहिले, माग सरून उभा राहायचंय. जाऊ द्या गाड्या पाय उचलून. 96 अमरडावर लोणी. अमरडावर लोणी 101 मध्ये गाड्या हाणायला जायचं. चला प्रेक्षक मैदान मोकळं करा. आतापर्यंत जवळजवळ 95 गट झाले. 95 गटामध्ये कुठलीही अडचण आपल्याला आली नाही. असं सहकार्य सगळ्या गावातल्या सर्व टी शर्ट वाले जर हाला या जरा प्रेक्षक बाहेर घ्या. बापू 94चा निकाल तेवढा परत एकदा गाडीत चेक करावं. नंबर टेकर आलं का? नंबर टेकर पाठीवर नंबर टाकणारे फक्कीचे नंबर